नमस्कार मित्रांनो, मी शिव कापसे। आज पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज लातूरमधील एक पॉप्युलर ठिकाण आहे ब्याळी बसवण्णा, या ठिकाणी आपण जाणार आहोत। सुरशाईली दर्गा जे लातूरमधील एकदम पॉप्युलर ठिकाण आहे, त्यापासून ते थोडंसं पुढे गेल्यानंतर काही अंतरावरच आहे। तिथे जाण्याआधी आपण तिथली काहीसा इतिहास जाणून घेऊया, म्हणजे तुम्हालाही ती पूर्ण माहिती डिटेलमध्ये चांगलं कळेल। बसवेश्वर महाराज यांना आपण सर्वजण ओळखतो, पण त्यांना दक्षिण भागामध्ये बसवण्णा या नावाने ओळखतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच मराठवाड्यामध्ये त्यांना बसवेश्वर महाराज या नावाने ओळखतात। बसव या शब्दाचा अर्थ नंदी असा होतो आणि नंदी महाराज म्हणजेच आपल्या महादेवांचे एकदम प्रिय भक्त। ब्याळी बसवण्णा यांचा आवडता नैवेद्य म्हणजे हरभऱ्याची डाळ आणि गूळ। तिथं जाण्याच्या आधी तुम्हीही नक्कीच हरभऱ्याची डाळ आणि गूळ घेऊन जा, म्हणजे तुमची ही मनातील जे इच्छा असेल, आकांक्षा असेल, हे पूर्ण होईल। आणि आपण नंदीवर जेव्हाही कुठला जलाभिषेक करतो ना, ते पाणी इकडं तिकडं जातं, पण या मंदिरमध्ये असं नाही आहे मित्रांनो। या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरच्या खाली ना एक मोठासा आडा आहे। त्या आडामध्ये जेवढंही तुम्ही अभिषेक करा, तिथलं सगळं पाणी त्या आडामध्ये जातं। आणि नंदीच्या डाव्या कानापासून 21 फुटावर कर्णघंटेश्वर यांची मूर्तीचं जे स्वरूप आहे ना, आपल्याला ते पाहायला मिळतं। तिथं गेल्यानंतर ते आता आपल्याला दिसणारच आहे, पण आता तिथं जाण्याची उत्सुकता माझ्यातही वाढली आहे, तुमच्यातही वाढली आहे। आता ही माहिती माझी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक कराल आणि सबस्क्राईब कराल, अशी मला खात्री आहे, आशा आहे। तर चला, आणखीन एक मित्रांनो, आज आपली 108 जणांची यूट्यूब फॅमिली कंप्लीट झाली आहे। आता आपण इकडून ब्याळी बसवण्णा यांच्याकडे जातच आहेत, पण तुमच्यासाठी येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये आता मी एक गिफ्ट आणण्याचा प्लॅन केला आहे। तर त्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा। आणि आज तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक तर करताच, पण आज स्वतःसाठी एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला जे चांगलं वाटेल ते चांगलं काहीतरी कॉमेंट करा। चला, आता आपण ब्याळी बसवण्णा यांच्याकडे जाऊ। तर आपल्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, सुरत शहावली दर्गा हे आहे। या ठिकाणपासून असंच सरळ गेल्यानंतर ब्याळी बसवण्णा हे ठिकाण येतं आणि तिथे गेल्यानंतर आता आपले जे स्वामी आहे तिथली माहिती सांगतीलच, पण इथलीही तुम्हाला काही माहिती मी आता माझ्या याच्याने सांगतो। सुरत शहावली जे आहेत त्याने आणि आपली लातूरचे सिद्धेश्वर महाराज हे दोघं एकदम घनिष्ठ मित्र होते, असं आपल्याला इथले काही लोकांकडून काही आख्यायिका आपल्याला ऐकण्यात येते। आता हे इथले जे म्हणजे आपल्याकडे पुजारी म्हणतात, पण यांच्या इथे काय म्हणतात आता आपण यांच्यातून म्हणजे तुम्हाला काय म्हणतात इथे, आता तुम्ही या जे दर्गा आहे याची सेवा करता, त्याचं काय आहे नेमकं, म्हणजे कसं काय म्हणतात? आमच्या जसं म्हणजे पुजारी मंदिरमध्ये एक मिनिट, ठीक आहे, हां बोला। जसे मंदिरमध्ये पुजारी असतात तसं दर्गामध्ये मुजावर म्हणजे खादिम असतो, जे ते सेवा करतात त्यांची, त्याला खादिम मुजावर म्हणतात दर्गामध्ये। हां, खादिम मुजावर, खादिम आणि मुजावर। अच्छा, मुजावर का? तर ते एक घोडा मी असं यूट्यूबवर व्हिडिओ पण बघितला होता, 7 फुटाचा घोडा 4 फुटाच्या दरवाजामधून जातो, म्हणजे हा एक दैविक चमत्कारच आहे। आता किती बघा ना, 7 फुटाचा माणूस असं वाकून जावं लागतं, घोडा सुद्धा देवाच्या दर्शनासाठी असं बदली वाकून जातो। एक प्रत्येक वर्ष उर्समध्ये ती जेव्हा संदल मिरवणूक निघत असते तेव्हा प्रत्येक वर्षी असं होतं। ती एक 7 फुटाचा घोडा जी तुम्हाला दार दिसतं ना, तिच्यामधून बरोबर जातं एकदम। तर मित्रांनो, आपण आता आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये या दर्ग्यामध्ये जाणार आहे। आता आपण सध्याला ब्याळी बसवण्णा या ठिकाणी मध्ये जाऊता, पुजारीजींचा आपण परिचय घेऊता। तर आपल्यासोबत आता या ठिकाणचे राजू स्वामी जे आहेत ते आपल्याला इथलं पूर्ण खालचा परिसर दाखवणार आहेत। तर चला, आता आपण बघूता। आता मित्रांनो, तुम्हाला वाटेल की इथं आल्यानंतर कुठंही असं जर गेलो म्हणजे इथं मंदिर आहे, पण असं नाही। हे का, हे जे खाली आहे आपल्याला जे ब्याळी बसवण्णा आहे ना, इथून खाली जावं लागतंय। म्हणजे आपलं जे ब्याळी बसवण्णा जे देवस्थान आहे ना, असं खाली जाताना इथून असं बोह्यारामध्ये, याच्या आधी तर असं कधीच बांधकाम वगैरे काही केलेलं नव्हतं, असं आपल्याला इथून ऐकण्यात आहे। पूर्ण असं खाली स्लाईड करत जावं लागत होतं। तिथलं ते जे तुम्ही पाहताय ना, ते त्यांनीच हे सगळं मंदिरचं बांधकाम वगैरे केलं आहे, असं आपण ऐकण्यात आहे। चला, आता आपण इथून खाली जाऊता। मित्रांनो, आपण हरभऱ्याची डाळ आणि गुळ आणली होती, आता ते इथं या ठिकाणी ठेवता नंदींना प्रसाद, त्यांचा आवडता नैवेद्य आहे। तुम्ही पण इथं येण्याच्या आधी ना नक्कीच आणा, म्हणजे तुमची पण मनातली इच्छा ना पूर्ण होईल आणि नंदीच्या कानात बोललेली इच्छा पूर्ण होते। मग आपण आपली इच्छा आज बोलवता, आपली ही इच्छा नक्कीच पूर्ण करतील नंदी महाराज, अशी आशा आहे। ते कानात बोलायचं।
ठिकाणचं आता सगळं नंदीचं आपण स्वरूप पण पाहतोय आणि आता आपण देवाला नैवेद्य पण ठेवलेला आहे ब्याळे बसवांना. आणि तुम्हाला जे म्हणलो होतो मी व्हिडिओमध्ये या मंदिरच्या एकदम खाली पूर्ण मोठालट एक आड आहे, बरोबर ना स्वामी? त्या आडामध्ये इथलं तुम्ही जेवढं पण जलाभिषेक केला ना, तिथे एक छोटासा ते जे होल आहे ना, तिथून पूर्ण खाली पाणी सगळं त्या आडामध्ये जातं. आता आपण इथून चाललोय, हे पाहू शकता इथं साईडला पण काहीतरी आहे, चंद्र सूर्य आहे. हां. अच्छा. आणि हे लादण्या जे म्हणत होते ना, ते ह्या साईडला येतात. इथं एक हे बघा, इथं लक्ष्मींचं मुखांचं स्वरूप आपल्याला इथं पाहायला मिळते. थोडंसं तुम्ही जरा जवळून बघितलं ना तर तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि ह्या साईडला पण सेम असंच आहे, हे बघू शकता. आता चला आपण पुढं जाऊता. ठिकाणचं या प्रतिमेचं आम्हाला थोडंसं सांगा. म्हणजे आता या निजामाच्या काळामध्ये त्या मूर्तीला जे खंडित करण्याचा प्रयत्न झाला, खंडित झालेली मूर्ती आज याच मोठ्या जे आपले शिवलिंग शिवाचार्य महाराज आहेत त्यांनी याच्याच खाली ती आता मूर्ती आहे आणि त्याच्याच वर हे प्रतिमांचं स्वरूप आपल्यासमोर ठेवले, त्याचं पूजन केलेलं आहे. तर याच्याबद्दल तुम्ही आम्हाला पूर्ण एकदम सविस्तर माहिती सांगा. आता नंदीच्या उजव्या पायापासून 21 फुटावर पंचमहालिंग कर्णघंटेश्वरांची मूर्ती होती. मग ते पहिल्याच्या प्राचीन काळात भंगले गेल्यानंतर मग आता आम्ही काय केलो, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरचे, त्यांच्या हातानं ती जुनी मूर्ती खाली गाठली आणि त्याच्यावर नवीन साळुंका बसवली. 1 टनाची साळुंका आहे ती, प्युअर पाषाणाची. पंचमहालिंग कर्णघंटेश्वर जशी होती तशीच बसविली आम्ही. त्याच प्रकारची आणून शिवलिंग शिवाचार्य महाराजाच्या हातानं स्थापना केली. आणि आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे माहिती आहे का, इथं जर काही शिवाशिव झाली, काही झाली, मोठा भुजंग निघतो. त्याचे एक एक असं काचेच्या मोठ्या गुटे एवढे डोळे आहेत, असे वर केस, हे असं निघतो. ते दिसलं आमच्या वहिनीला आणि मला, दोघाला दिसलं. मग आम्ही तेव्हापासून फार पत्ते पाळतो ह्या मंदिराचं. आम्ही असं शिवाशिव झाल्यावर कुणाला शिवून आलं केलं तर मंदिरात येत नाही. स्नान झाल्या मंदिराला येऊन आम्ही पूजा करतो आणि 7ला तर आमच्या घरी जातो आम्ही. 6-6:30ला पूजा करून आम्ही जातो. आम्ही आंघोळ केले आणि बगर आंघोळीचं यायला जमतच नाही ह्या मंदिरात, एवढं कडक देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. तर या ठिकाणी येण्याच्या आधी तुम्ही इथले काही थोडेसे नियम आहेत ते नक्कीच पाळा. आणि म्हणजे कसं या ठिकाणचे जे धर्म जे हे आहे ते पण पाळलं जाणार नाही, तेही भंगलं जाणार नाही. आणि या मूर्तीचं स्वरूप जे गरिमा आहे ते पण आपल्याला कायम याच्यामध्ये राहील. आणि आता या ठिकाणी मी तुम्हाला नंतर कॅमेरामध्ये दाखवतो, यांच्यावरती कर्णघंटेश्वरांवरती जे पण अभिषेक केला जातो, जलाभिषेक, दुग्धाभिषेक, तो केल्यानंतर या साईडने एक छोटंसं बारीकसं एक टोक आहे, तिथून खाली पाणी येतं आणि या मंदिरामध्ये जातं. भुयारामध्ये जातं का? हां. कर्णघंटेश्वर यांच्याच वरती ना आणखीन एक देऊळ आहे, ते पण आपण पाहूता. चला. हे बघा, असं इथलं स्वरूप आहे आणि महादेवांची प्रतिमा आहे ही, ज्याच्यासमोर काही दीपक पण आपल्याला ठेवलेले दिसतात. आणि बाजूला शिवलिंग शिवाचार्य महाराज, महादेवांची प्रतिमा, महादेव पार्वतींची, गणेशजी, कार्तिकेय आणि बसवेश्वराप्पा. कित्येक मूर्ती. या मंदिराच्या बांधकाम जेव्हा चालू होतं त्यावेळेस उत्खनन करताना ना अशा प्रकारची एक मूर्ती पण या ठिकाणी मिळालेली आहे म्हणून आपण पाहू शकतो. आता मी इथं शिवणार नाही कारण शिवाशिव होऊ शकते. हे बघा, बघू शकता तुम्ही. अशा अनेक मूर्त्या वगैरे काही असेल, शिलालेख असतील, फार जुने होते, मोठमोठे काढण्यात आले. असं लेख लिहिलेलं होते मोठमोठे, ते सुद्धा आम्ही सगळे ह्याच्यातच घातले, बांधकामातच.